ओमॅड म्हणजे 1 मील अ डे, दिवसातून एकदाच जेवायचं. याच्यामागं शास्त्रीय संशोधन आहे की माणसाला दिवसातून 3 वेळा अथवा 2 वेळा जेवण्याची गरज नाही. म्हणून ओमॅड ही थेरी पॉप्युलर आजकाल होते आहे. आणि ओमॅडमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिना पैशात तुमचं आरोग्य कंट्रोल होतं. बरं, सगळ्यात महत्त्वाचं डाएटचे वेगवेगळे प्रकार एकदम फॅन्टसीमध्ये फॅडतच येतं. कोणी दीक्षित डाएट करतं, कोणी काय ऋतुजा दिवेकर डाएट करतं, कोणी 2-2 तासानं जेवा असं सांगतं. तर हे ओमॅड हे शास्त्रीयदृष्ट्या किंवा तुमच्या अनुभवाच्या दृष्टीनं हे तुम्हाला योग्य असं केव्हापासून वाटायला लागलं? ज्या वेळेला योगेशजी, ज्या वेळेला मी 1 मील अ डे किंवा 2 वेळा जेवणाच्या पुढे जाऊन इंटरमिडिएट फास्टिंग करत होतो 16 ते 18. परंतु माझं असं लक्षात आलं की 16 ते 18 तासाचा मी उपवास करून सुद्धा मला तेवढा फरक पडत नाही आहे. मग जे आजाराचं कंट्रोल व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणून मग मी 1 मील अ डेकडे गेलो. कारण ऑटोफॅजी, ज्याला 2016चं नोबेल पारितोषिक मिळालं, ते जे जपानचे सायंटिस्ट आहेत योशोरी, ज्यांना 2016चं नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऑटोफॅजी तुमची सुरू व्हायला, ऑटोफॅजी म्हणजे सेल्फ इटिंग, म्हणजे तुमच्या ज्या सेल्स आहेत बॉडीतल्या त्या रिपेअर होण्यासाठी तुम्हाला साधारणतः 20-22 तासाचं फास्टिंग लागतं. बरं. म्हणून त्याला तुम्ही जे 2 वेळेचं जेवण करता किंवा तुम्ही वारंवार खाता, वारंवार खाता तर फार लांब. बरं. 2 वेळेचं जेवण किंवा 16 ते 18 तासाचं जे इंटरमिडिएट फास्टिंग आहे, जे फार प्रसिद्ध आहे, सध्या बरीच लोक करतात, त्याचाही फारसा फरक पडत नाही. त्याचं कारण हेच आहे की त्यांची ऑटोफॅजी जनरेट होत नाही. बरं. तुमचा हा वैयक्तिक प्रवास कसा सुरू झाला ते जरा थोडक्यामध्ये सांगा की. मी 2000 साली माझं सुरुवातीला 2022च्या वेळेला माझं वजन 81 किलो गेलं. 81चं पुढं 83 झालं. 83 ज्या वेळेला झालं, माझी हाईट 178 आहे. एका कडेला झोपलो की ढेरी थोडी लोंबकळायची. बरं. ती लोंबकळल्यानंतर माझं असं लक्षात आलं की वजन कमी करायला पाहिजे, पण वजन काय माझं कमी होत नव्हतं. बरं. मग तो नंतर मला 2005 साली डायबिटीज डिटेक्ट झाला. 2005 पासून मी ज्यावेळेला डायबिटीजच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केलं तेव्हा मला काय आतून काय बरोबर वाटायचं नाही, असं काहीतरी खायचं आतून. मग मी आयुर्वेदिक घेतलं, नॅचरोपॅथी घेतलं, त्याचे पण मला भरपूर साईड इफेक्ट झाले. मग ज्यावेळेला मी इंटरमिडिएट फास्टिंग करायला सुरुवात केली, सुरुवातीच्या काळामध्ये मला फरक पडला नाही असं नाही. परंतु ज्यावेळेला परत त्याच्यानंतर 4 वर्षांनी बॉडी टू डू झाली, मग मात्र मला 1 मील अ डे करण्याविषयी, कारण माझं वाचन भरपूर असायचं. बरं. मी डॉक्टर जॅसन फंगचं आता इथे पुस्तक लावले पाठीमागं, त्यांना अथॉरिटी म्हणतात, त्यांचे पुस्तक वाचले. डॉक्टर स्टेनबर्ग आहेत, यूट्यूबला लेक्चर देतात, त्यांचे यूट्यूबचे लेक्चर ऐकले. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला आता 1 मील अ डे करण्याशिवाय पर्याय नाही. आणि 1 मील अ डेनी मला बऱ्यापैकी फरक पडला, विशेषतः फ्रेशनेस. तो फ्रेशनेस माझा प्रचंड प्रमाणात 1 मील अ डेनी वाढला. आणि 1 मील अ डेचा एक फायदा होतो की माझा जो ब्लड प्रेशर आहे, माझी जी शुगर आहे, ती 3ऱ्या-4थ्या दिवसापासून कंट्रोल व्हायला सुरुवात झाली. बरं. तुमचा सुरुवातीचा शुगरचा रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्ट काय फरक आहे? मला सुरुवातीला जी शुगर माझी डिटेक्ट झाली, मला 2003च्या रेग्युलर चेकअपमध्ये माझी फास्टिंग 180 होती आणि PP काहीतरी 199 होती. डॉक्टरांनी मला सांगितलं की ते तुमचं कंट्रोल होत जाईल, तुम्ही डाएट करा, हे करा वगैरे वगैरे सांगितलं. मी 2005 साली जेव्हा माझी हवेलीहून बदली झाली, मी कमिशनर ऑफिसला असताना माझ्या लक्षात आलं माझी गेली 199 आणि 337. बरं. मग डॉक्टर म्हटले की गोळ्या घ्या, गोळ्याने किती कंट्रोल होते बघून, आता तुम्हाला लवकर इन्सुलिन घ्यायला लागेल. बरं. इथपर्यंत वेळ आली? इथपर्यंत वेळ आली. मग मी त्यावेळेला मग माझा व्यायाम असेल, कारण जिमनी पण तुमची शुगर कंट्रोल होती टू द सर्टन एक्सटेंट, त्याच्या जास्त होत नाही. मग ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आयुर्वेदिक गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. आयुर्वेदिक गोळ्यामुळे माझ्या शरीरात लीड वाढलं. नशिबाने मला ते एका जनरल मेकअप याच्यामध्ये कळालं. मग मी आयुर्वेदिक पूर्णपणे बंद केलं आणि मग मी याला गेलो, कशाला, इंटरमिडिएट फास्टिंगला गेलो. इंटरमिडिएट फास्टिंगनी पण सुरुवातीला माझी कंट्रोल झाली चांगली, परंतु ओमॅडनी मात्र फार छान कंट्रोल होते. ओमॅडनी काहीच इश्यू. ओमॅड म्हणजे नक्की काय करतात तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या? काय करता? ओमॅड म्हणजे 1 मील अ डे, दिवसातून एकदाच जेवायचं. बरं. एकदाच जेवताना मी एक पथ्य पाळतो की समजा जेवण दुपारी 3 ते 5 या काळात जेवायचं. त्याचा एकच फायदा होतो की रात्री झोपेमध्ये तुमचं मेटाबॉलिक स्विच ऑन होतं. बरं. मेटाबॉलिक स्विच म्हणजे काय, तर तुमची बॉडी ग्लुकोजवरनं फॅटला स्विच होते. बरं. ज्यावेळेला ग्लुकोजवरनं फॅटला स्विच होते
तर त्या शरीरातलं स्टोर्ड फॅट आहे, जे आपल्या शरीरात जे साचलेलं फॅट आहे ते फॅट बॉडी वापरते. बरं. ज्या वेळेला बॉडी साचलेलं फॅट वापरते त्यावेळेला अतिशय क्लीन बॉडी एका कॉन्स्टंट स्पीडने ते सिक्रेट करते. म्हणजे जर आपण खाल्लं तर शुगर एकदम वाढते, एकदम कमी होते, तसं नाही. इथे एकदम एका सर्टन लेवलनी, म्हणजे जी तुम्हाला मिनिमम गरजेची आहे तेवढीच गरजेची, जनरली ती 100च्या जवळपास असते. 100च्या जवळपास. आणि 100च्या जवळपास असले तर त्याच वेळेला ती बॉडी ब्रेनला 20 जाते, बरं 20 जाते. ब्रेनची शुगर लेवल ही तुमच्या शरीरातल्या शुगर लेवलच्या 20% असते. ब्रेन अतिशय चांगला फंक्शन करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.